तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर आता तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात काय उपचार घ्यायचे आणि काय नाही हे आधीच ठरवू शकता. हो, कारण राज्यात आता इच्छा मृत्यूपत्राला अधिकृत कायदेशीर मान्यता मिळाली आहे. ऐकायला थोडं जड जातंय, पण गोष्ट खूप सोपी आहे. चला समजून घेऊया. समजा एखादी व्यक्ती खूप गंभीर किंवा असाध्य आजाराने ग्रस्त आहे आणि स्वतः काहीच निर्णय घेता येत नाही. अशा वेळी डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समोर काय करावं हे ठरवताना खूप गोंधळ आणि भावनिक ताण निर्माण होतो. पण आता तुम्ही आधीच एक इच्छा मृत्यूपत्र बनवू शकता, ज्यात तुम्ही स्पष्ट लिहून ठेवू शकता की तुम्हाला कोणते उपचार हवेत, कितीपर्यंत हवेत किंवा व्हेंटिलेटर ठेवायचं की नाही. म्हणजेच भविष्यात अशी परिस्थिती आली तर तुमच्या कुटुंबियांना अंदाज लावण्याची गरज नाही, कारण तुमचा निर्णय आधीच लिहून ठेवलेला असेल. खरं सांगायचं तर हा निर्णय कुटुंबासाठी मोठा दिलासा देणार आहे, कारण आपल्या आवडत्या व्यक्तीचे उपचार चालू ठेवायचे की थांबवायचे हा प्रश्न खूप कठीण असतो. हा निर्णय अचानक झालेला नाही, यामागे कोर्टाची मोठी प्रक्रिया आहे. सुप्रीम कोर्टानं काही वर्षापूर्वीच याबाबत मार्गदर्शक तत्व निश्चित केली होती, पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती. मग यासाठी कोर्टात याचिका झाली आणि शेवटी आता राज्य सरकारने हा निर्णय लागू केला. आता महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे इच्छा मृत्यूपत्र अगदी सोप्या पद्धतीनं करू शकता. ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. एकदा नोंदणी झाली की हा दस्तावेज सरकारकडे सुरक्षित ठेवला जाईल. आणि हो, भविष्यात तुमचं मत बदललं तर तुम्ही तो बदलू किंवा रद्द करू शकता. थोडक्यात सांगायचं तर इच्छा मृत्यूपत्र म्हणजे तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातील निर्णय तुम्ही स्वतः घेणं आणि तुमच्या कुटुंबाला एका मोठ्या भावनिक तणावातून वाचवणं. तुम्हाला काय वाटतं? हा निर्णय योग्य आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी TOD मराठीला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.